नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही जाणार आहोत सावंतवाडी तालुक्यातील केसरी या गावामधील फिश ॲक्वेरियम पाहायला. भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती की ते ॲक्वेरियम पाहावं. तर आज आम्ही जातो आहेत फायनली ॲक्वेरियम पाहण्यासाठी, फिश ॲक्वेरियम. तर आपल्या महाराष्ट्रातील हे पहिले फिश ॲक्वेरियम आहे जे आमच्या सिंधुदुर्गात बनलेलं आहे. तर चला, आज आपण पाहणार आहोत फिश ॲक्वेरियम, म्हणजे फिश पाहणार आहोत. वेगवेगळे प्रकार आहेत, समुद्रातले प्रकार पण आहेत त्या ठिकाणी, आणि खाडीतले प्रकार आहेत, आणि गोड्या पाण्यातले देखील तिथे प्रकार आहेत. तर काय नक्की फिश ॲक्वेरियम म्हणजे काय आहे आणि कशा प्रकारचं आहे, परिसर कसा आहे, हे नक्की पाहूयात. त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर फायनली आत्ता आपण पोहोचलेलो आहोत फिश ॲक्वेरियमच्या दरवाजापाशी, आणि बघूयात आपण फिश ॲक्वेरियम कसं आहे ते. तर बाहेरचा परिसर असा काहीतरी आहे. तर सर्वात आधी आपल्याला जाऊन तिकीट काढावं लागतं. ते तिकीटची कॉस्ट आहे 100 रुपये पर पर्सन. आणि बाहेरच्या आवरातला हे परिसर बघताय तुम्ही. सिंधुदुर्गातली कोकण माती आणि सिंधुदुर्ग हे कसं त्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, भिंतीवरच्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंधुदुर्गातली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी दाखवलेली आहे की कसा सिंधुदुर्ग बनला आहे, कसा घडतो आहे, ह्या गोष्टी दाखवल्या आहे. तर हे असे काहीतरी ॲक्टिव्हिटी पण आहेत ज्या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो. सद्यस्थितीत ते बंद होते कारण त्यांचं काम चालू होतं, त्यामुळे मला ते पाहता आलं नाहीत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मेन आम्हाला ॲक्वेरियममध्ये समोर. तर सर्वात आधी आम्ही बाहेरचा परिसर फिरून घेऊयात. काय काय बाहेरच्या परिसरात ते तुम्हाला दाखवतो. हे आधी सर्वात आम्हाला दिसला कासव. मला वाटलं खरंच आहे की काय, पण तो खरा नाही आहे. त्यानंतर आम्हाला दिसला खेकडा, आणि हे असं छोटंसं ब्रिज ज्यावरून क्रॉस करून आपण पलीकडे येऊ शकतो. असं काहीतरी बाहेरचा नजारा आहे. आणि बाहेर पक्षी देखील आहेत, प्राणी आहेत, ज्यांचा संग्रह बाहेरच्या दिशेने केलेला होता. आणि मेन फिश ॲक्वेरियम जे आहे ते पुढे आहे, ते तुम्हाला दाखवणंच आहे. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात हे केसरी गाव येतं, आणि हे फिश ॲक्वेरियम पण हे त्याच ठिकाणी येतं. खरंच मित्रांनो, खूप भारी वाटलं हे सर्व पाहून की निसर्गाच्या सानिध्यात असा काही ते प्रोजेक्ट नवीन उभे होत आहेत. आणि समोर बघताय तो म्हणजे पोपट, वेगळ्या रंगाचा पोपट आहेत, वेगवेगळ्या रंगाचे पोपट वगैरे पण आहेत. तर आत्ता आपण जाऊयात फिश ॲक्वेरियमच्या आतमध्ये, जो बंदिस्त परिसर आहे. आपण आता पाहिलं होतं बाहेरचा परिसर, आत्ता आपण पाहणार आहोत पूर्ण फिश ॲक्वेरियम आतमधून. तर सर्वात आधी आतमध्ये आल्यानंतर असे काहीतरी फिश, वेगवेगळ्या रंगाचे असे फिश मला पाहायला मिळाले. तुम्ही पण पाहत आहे. असे काहीतरी फिश टँकमध्ये फिश सगळे ठेवले होते. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. छोटे फिश पण आहेत, म्हणजे छोटे मासे पण आहेत, मोठे मासे पण आहेत, गोड्या पाण्यातले मासे पण आहेत, खाऱ्या पाण्यातले पण मासे आहेत. अशा प्रकारे त्यांनी संग्रह केला होता, जो की आपण डोळ्यांनी पाहतो आहे आता. तुम्हाला जास्त माहिती मी सांगत नाही, स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पहा की कसा फिश ॲक्वेरियम आहे तो. आणि नक्कीच तुम्ही या फिश ॲक्वेरियमला भेट द्या, खूप भारी आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या जातीचे सर्व प्रकारचे मासे हे पाहायला मिळतात. आणि खरंच खूप डिझाईन पण खूप एवढं छान केलं आहे ना आतमधून, की खूप भारी वाटतं ते पाहण्यासाठी. आणि समोर जे तुम्ही पेंटिंग पाहताय ते शिंपल्यांपासून केलेलं पेंटिंग आहे, जे की आपल्याला रिअल वाटत आहेत. आणि सिम्पल पेंटिंग आहे, पण खूप भारी पेंटिंग आहेत. युनिक असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंपले लावून असं मस्त की पेंटिंग वगैरे केलेलं आहेत, भारी वाटतं पण ते बघायला. त्याचप्रमाणे हे मोठमोठे पण मासे इथे आहेत, छोटे पण मासे आहेत, मोठे पण मासे आहेत. माशांचा संग्रह जर पाहिलात तर खूप भारी आहे. आणि हा मासा पहा कसा रागाने बघतो तो आपल्याकडे. बहुतेक आपण व्हिडिओ काढला त्याला आवडला नसेल म्हणून बघत असेल. तर या ठिकाणी मोठे मासे आहेत बघा. मोठ्या फिश, मोठ्या टँकमध्ये हे मोठे मासे ठेवलेले आहेत. आणि हे बघता तुम्ही स्टारफिश. हा ओळखा पाहू मित्रांनो, मासाचा आहे की नकली आहे की ओरिजिनल आहे तो पहा.
तर चला मंडळी, आता आपण पूर्ण फिश ॲक्वेरियम फिरून झालेलं आहे. अगदी अवतीभोवतीचा परिसर पण पाहिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम बऱ्याचपैकी चालू होतं, त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाहीत. त्यासाठी सॉरी. आणि आपण आता इथूनच रजा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.